सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप क्रमांक 5 के नेताजी चौक परिसर में राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं द्वारा आज दादा को श्रद्धांजलि दी गई। बता दें कि 2 दिन पूर्व बारामती में प्लेन हादसे में राज्य के उप मुख्यमंत्री व राष्ट्रवादी कांग्रेस के सुप्रीमो अजित दादा पवार सहित 6 लोगों की मृत्यु हो गई थी। वहीं आज राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता अनीता जाधव की टीम द्वारा यहां के कैंप क्रमांक 5 के नेता चौक परिसर में दादा को नम आंखों से श्रद्धांजलि दी गई और उन्हें याद किया गया। या ठिकाणी सगळेजण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत। महाराष्ट्राचे तर नव्हे, पूर्ण भारताचं नुकसान झालेलं आहे, जे कधीच भरून देता येणार नाही। आज दादासारखं व्यक्तिमत्व, जो महाराष्ट्राचा नेता, एक सामान्य माणूस हक्काने दादाकडे जाऊन हक्काने काम करून घेणारा तो व्यक्तिमत्व आज या ठिकाणी नाहीये। त्यामुळे कुठल्या शब्दात बोलू आणि कुठल्या शब्दात नाही। दादा आज आपल्यामध्ये नाहीये। असं वाटतं की आमच्या मधला योद्धा आज आमच्या सोबत नाहीये, आमचा बाप माणूस आमच्या सोबत नाहीये। फक्त दादाच्या आत्म्याला शांती भेटो आणि आम्ही सदैव राष्ट्रवादीला दादांच्या हक्काने, विश्वासाने आणि आशीर्वादाने पुढे नेणार। दादांचा पक्ष खूप मोठा होणार। आम्ही सोबत आहे वहिनीच्या, आणि वहिनीच आमची नेता असणार। खरं तर आज अजितदादांचा जो आपत्काली मृत्यू झाला आहे त्याच्या संदर्भात काय बोलावं हे सुचत नाही। परंतु जी पोकळी महाराष्ट्राला निर्माण झाली आहे किंवा पूर्ण बारामतीला निर्माण झाली आहे, ती पोकळी आता कोण भरून काढणार। परंतु आपत्कालीन मृत्यू झाल्यामुळं काय बोलावं हे सुचत नाही। परंतु दादा जिथे आहेत तिथे त्यांच्या आत्मिक चिरशांती मिळो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना।